अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे टमॅटो भरीत। खायला तर एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करू। एक पॅन घ्यायचा, पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि हे लाल मिरच्या घेतलेल्या 5 ते 6 तुकडे करून घेतलेले आहेत आणि लो गॅसवरती त्याला असं चांगलं भाजून घ्यायचं। आणि हे 10 ते 10 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, त्याला पण असं चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत। ते पण आपण लसूण काढून घेऊ। आता लसूण झालेलं आहे आपलं। हे अर्धा किलो टमॅटो घेतले, टमॅटो पिकलेलेच घ्यायचे आणि मग त्यामुळे आपल्या चटणीला कलर पण छान येतं आणि खायला पण चविष्ट लागते। ह्याला टमॅटोला पहिलं 2 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं, मग त्याला असे 2-2 भाग करून घ्यायचे आणि मग असं एक लाईनमध्ये सगळ्या पॅनमध्ये लावून घ्यायचं। लावून घेतलं की त्यावरती 1 चमचा तेल टाकायचं। बघा आता 3 ते 4 मिनिटानंतर खालच्या बाजूकडून आपले टमॅटो चांगले मऊ झाले आहेत। आता पलटी करून दोन्ही बाजूकडून आपण टमॅटो चांगले मऊ करून घेऊ। हे टमॅटो लो गॅसवरती 7 ते 8 मिनटं लागत आहेत। बघा हे आपले टमॅटो थंड झाले की आपण त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये ही मिरची आणि लसूण असं मोठं मोठं कुटून घ्यायचं, खलबत्त्यामध्ये, मिक्सरमध्ये नाही काढायचं। हे बारीक आपल्याला कोथिंबीर घ्यायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यामध्ये आणि आपण जे टमॅटो मऊ करून घेतले होते साल काढून, ते टमॅटो पूर्ण ह्यामध्ये टाकून घ्यायचं। बघा टाकून घेतले की त्यामध्ये मॅशरने मॅश करायचं। मॅशर नसलं तुमच्याकडे चॉपरमध्ये करू शकता, नाहीतर ग्लासाने, तांब्याने, कशाने पण असं मॅश करायचं ह्याला। पण असं एकदम बारीक करायचं नाही, असं मोठं मोठं ठेवायचं। एकदम बारीक केलं की खायला छान लागत नाही। बघा आपली टमॅटो भरीत तयार आहे। ह्यामध्ये वरनं 1 चमचा कच्चं तेल टाकायचं आणि मिक्स करून खायचं। खूपच चविष्ट अशी टमॅटो भरीत तयार झालेलं आहे। माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।